ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा आपला काय चालू आहे, दासबोध समाज चौथा. आज रामदास स्वामी हे कोणाचे अवतार आहे? हनुमंताचे. आणि हनुमंत कोणाचा अवतार आहे? भैरवाचा. आणि भैरवा कोण आहे? शंकराचा अवतार. म्हणजे ही चौघांची लाईन आहे ना, ही एक प्रकारे. आणि ज्या टायमाला रामदास स्वामी पंढरपूरला गेले तर त्यांनी काय सांगितलं, मला रामाचं दर्शन पाहिजे. विठोबाला रामावं लागलं. आणि ज्या वेळेला जेजुरीवरून गेला त्यावेळेला रामदास स्वामी चालू होते. खंडेराला वाटलं आता इथं मला हा माझं दर्शन घेणार नाही, मला शंकर व्हावं लागेल. आणि तो शिवाजीच्या महाराजाच्या रूपानं घोड्यावर बसून खाली गेले आणि रामदास स्वामीला दर्शन दिले. आणि मग अदृश्य झाले. मग रामदास स्वामी गडावर गेले आणि ही भैरोबाची आणि खंडेरावाची आरती जी आहे ना, ती बनवलेली रामदास स्वामी. म्हणून भैरव आणि खंडेराव शिवमल्हाराचं रूप घेऊन त्यांनी मणिमल दैत्य मारलं. आणि त्याच भैरोबाची आरती, खंडेरावाची आरती रामदास स्वामींनी लिहिली. तर रामदास स्वामींनी लिहिलेली आरती भैरोबाची ही प्रत्येकानं घ्यायला पाहिजे. आणि रामदास स्वामी ही काय आहे? गुरु आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावली. मग कोण बोललं? तुकाराम महाराज, रामदास स्वामी, पांडुरंग शास्त्री आठवले. यांनी काय केलं? शंकराचार्य यांनी जीवनात जसे बोलले तसे वागले. पण आताचे जे गुरु आहे ना, नुसतं जगाला ज्ञान, जगाशिकी ज्ञान, अंगी कोरडे पाषाण, बोल बोलता गोड वाटे, करणी करता टीरफाटे. आताचे जे गुरु आहे ना, फक्त ज्ञान सांगतात. ज्ञान सांगणं इतकं सोपं आहे का? ज्ञानी व्यर्थ पोकळ चर्चा करीत बसले होते. ज्ञान सांगणं इतकं सोपं आहे, पण स्वतः आचरणात आणून आणि जगाला सांगणं हे महत्त्वाचं आहे. तेच काम रामदास स्वामींनी केले. रामदास स्वामींनी काय केलं? समाज बलवान व्हावा. मुस्लिम राज्य होतं, मराठ्यांचं राज्य स्थापन करायचं होतं. पुढे इंग्रज येणार होते. मग त्याला काय करायला पाहिजे होती? शक्ती. हा देश कसा झाला पाहिजे? बलवान. आणि पहिलं काय, त्यांनी लग्नच केलं नाही, लग्नातून पळून गेले. आणि मग ब्रह्मचर्याचं पालन केलं, व्यायाम केला. रामदास स्वामी दररोज किती जोर काढायचे? 1200 जोर काढायचे. काय? आणि आजचा तरुण काय करतो? आय लव्ह यू 10 वाजेपर्यंत गोधडी झोपून राहतो. व्यायाम नाही, ब्रह्मचर्याचं पालन नाही, खाण्यावर बंधन नाही. रामदास स्वामी काय करायचे? बाजगरी माधवगिरी मागून आणि ते काय करायचे? ती पाण्यात बुडवायची आणि मग ते खायचं. म्हणजे चव, रसना जिंकली होती. आणि आजचा तरुण काय करतो? बर्गर, चायनीज. आणि मग हे जे हॉटेलचं खाण्यामुळं मन चंचल झालं. आणि मग जी बुद्धी आहे ना माणसाची, बुद्धी काय झाली? तमोगुणी रजोगुणी बनली आणि सत्वगुण हा निघून गेला. म्हणून आहार कसा पाहिजे हा त्यांनी दाखवला. व्यायाम करायला पाहिजे, ब्रह्मचर्य करायला पाहिजे. आणि मग त्यांनी काय केलं? शिवाजी महाराजांना उपदेश केला. काय? जैशाची तैसे व्हावी, समयाची सादर असावी, धटाची धट, उद्धटाची उद्धट. आणि एक दिवस काय झालं? रामदास स्वामी गडबडाला लोळायला लागले. शिवाजी महाराज गेले. काय होतंय म्हण काय नाही, पोट दुखतंय. मग काहीतरी औषध आणायला पाहिजे मग आता औषध त्याला एक कठीण आहे औषध काय पाहिजे? वाघिणीचं दूध. काय पाहिजे? वाघिणीचं दूध. आता बघा, वाघिणीचं दूध आणणं म्हणजे मरण स्वीकारणं. आणि जो शिष्य असतो ना, काय बघा, धौम्य ऋषीचा शिष्य जो होता त्यांनी पाण्यात आडवा पडला होता. कृष्णाचा शिष्य कोण? अर्जुन. आणि एकलव्य असे शिष्य पाहिजे तर त्याचा उद्धार होतो. आणि मग त्याने काय केलं? शिवाजी महाराजांनी आणतो बघा, शिवाजी महाराज जंगलात गेले, वाघिणीचा शोध करत होते. करता त्यांना एक गुहेमध्ये वाघिणीचे बछडे दिसले. आणि मग आता इथं यांची आई येईल. जेव्हा शिवाजी महाराज तिथे गेले
बघा वाघिणी आणि आपले बिछडे नेणारे, तिनं जसं शिवाजी महाराजांना बघितलं तिची एकदम आरडाओरड सुरू झाली. आणि मग शिवाजी महाराजांनी काय केलं, ती धरली. त्यांनी शिवाजी महाराजांची आणि तिची झटापट झाली. त्यांनी तिचं मुटकं धरलं. पण शिवाजी महाराज बी कोण होते, शिवाजीच. आणि मग त्यांनी काय केलं, त्या रामदास स्वामी पाठीमागे होतेच. बघा सद्गुरूची कृपा जर झाली तर वाघीणसुद्धा गार होती. बघा जसं त्याने तिच्या पाठीवर हात फिरवलं, मी तुझी बिछडी न्यायला नाही आलो, मला तुझ्याकडून काहीतरी माझ्या सद्गुरूला दूध पाहिजे. जसं तिच्या आठ वाटलं ती वाघीण गार झाली आणि ती काय करायला लागली, शिवाजी महाराजांना चाटायला लागली. हा प्रताप कोणाचा? सद्गुरूचा. आणि मग त्यांनी काय केलं, ते भांडं होतं त्या भांड्यात दूध काढलं आणि मग ते घेऊन चालले. बघा पाठीमागच सद्गुरू उभे होते. त्यांनी त्यांच्या याच्यावर हात ठेवलं. बघा सद्गुरूची सतशिष्य आणि सद्गुरू जेव्हा होतो ना, तेव्हा काय होतो, त्याचा विकास होतो. आज काय झाले, मुलं शाळेत जातात, तो शिक्षक असतो ना, तो एक तासभर बडबड करतो आणि निघून जातो. त्या शिक्षकालाही मुलांशी घेणं नाही आणि मुलांनाही शिक्षकाशी घेणं नाही. तिकडं पास व्हा नाही तर नापास व्हा, त्याला पगार असतो ना 1,00,000 रुपये, 50,000, 50च्या पुढेच पगार असतो. शिक्षकांनाही घेणं नाही, मुलांनाही घेणं नाही. मुलांनाही माहिती आहे बापाची प्रॉपर्टी, एन्जॉय. काय मुलं शाळेत जातात, निमे आहेत, निमे एन्जॉय म्हणून जातात, मुली निमे एन्जॉय म्हणून जातात, पण निमे जीवनाचा उत्कृष्ट करतात. म्हणून शिवाजी महाराज, म्हणून आज आपण शिवसेनेला चित्र कशाचं आहे, वाघाचं आहे का कोणाला माहीत आतापर्यंत? शिवसेनेला चित्र काय आहे, वाघाचं आहे. का शिवाजी महाराजांनी गुरुची आज्ञा पाळली आणि गुरुच्या आज्ञाप्रमाणे वाघिणीचं दूध आणायला गेलं. त्यावेळेला त्याच्या पाठीमागं कोण होता? गुरु होता. गुरुचा आशीर्वाद मिळो वाघसुद्धा गार होतो. आणि वाघाचं दूध काढायची हिंमत कोणामुळे होती? सद्गुरूमुळे होती. म्हणून सद्गुरू असे हे रामदास स्वामी यांनी शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केलं. आणि मग गुरुच्या मार्गदर्शनाने शिवाजी महाराजांनी काय केलं, हे हिंदवी स्वराज स्थापन केलं. तसे आता आपल्याला प्रत्येक कुटुंबामध्ये शिवाजी महाराजांसारखे तरुण घडले पाहिजे, हा आपण आदर्श घ्यायचा आहे. या आदर्शातून मुली आणि मुलं तरुण व्हायला पाहिजे. आपल्याला परचक्र येणारे, आपल्या जीवनामध्ये संकट येणारे आणि आपल्या अंगात जर शक्ती असली तर जर आपण सतत आजारी असलो तर आजारी माणसांचं रोजमर्रे त्याच कोंडराडी सगळे राग करतात. मग आपल्यापाशी काय पाहिजे? शक्ती पाहिजे, बळ पाहिजे, ध्येय पाहिजे. आणि मग बळ आणि शक्ती, ध्येय ही मागणी कोणाकडे करायची? भैरवनाथ महाराज करायची. भैरवनाथ महाराजांना आपण काय म्हणायचे? मला शक्ती दे. काय आणि आपण काय मागतो? नाही ते मागतो. देवापाशी काय माझ्या शक्ती मागा. मला सत्कार्य करायचं आहे, चांगलं काम करायचं आहे. चांगलं काम करण्याकरता मला पाहिजे शक्ती पाहिजे. अशी शक्ती आपण या भैरवनाथाकडे मागू. आणि वाघिणीचे दूध आणायची जी शक्ती शिवाजी महाराजांना रामदास स्वामींनी दिली, असा सद्गुरू करा. आणि सद्गुरू हा भैरवनाथ आहे. जय भैरवनाथ महाराज की जय.